देतां परमेश्वरीं भगवतीं विघ्नाश्चारतां सरस्वतीं देवीं श्रीरां पुण्यां करोम्यं पाणिनीय प्रवेशाय शिष्यां कौमुदीं ज्ञानेश्वरां देवश्च एकनाथं तथैव च कालां कावन्ते वार्ते परम्परा आदिनाथसमारम्भा श्रीज्ञानराजमध्यमाः अस्मदाचार्य पर्यन्तां परम्परा आदिनाथं जगत्सेन्द्रं मोक्षं नित्यदा ज्ञानदेवं च श्री भगवान परमात्मा का कीर्तन आपले पुस्तक वादी प्रकरणाचा विचार करत होतो. वादीचा त्यामध्ये आपण काल द्रुत लकाराचा विचार केला आणि तुम्हाला घेऊन आल्यानंतर सांगितलं. थोड्या वेळाने पाहू आपण नव्या जोमात नवा विषय घेऊ. आता त्यानं पहिला लकार बोला लट, दुसरा तिसरा चौथा बोला लट लकार भूधातू भवती तो आहे हे भवंती ते सर्व आहे प्रथम पुरुष तो आहे पुरुष अहमवामी मी आहे अहमवामी तो आहे मध्यम पुरुष तुम्हाला विचारलं जाणार आहे का लक्षात घ्या. सभविता तो असेल तो भविता ते दोघे असतील ते भविता ते सर्व असतील. मध्यम पुरुष भविता तू असेल युगाम भविता युगाम भविता सर्व असाल. मध्यम पुरुष अवाम मी असेल अवाम आम्ही दोघे असू वयम भवितास्म आम्ही सर्व असू. उत्तम पुरुष भविष्यती तो असेल भविष्यतः ते दोघं असतील ते भविष्यंती ते सर्व असतील. प्रथम पुरुष युगाम भविष्यसी असेल युगाम भविष्यतः तुम्ही दोघं असाल ते भविष्यतः तुम्ही सर्व असाल. उत्तम मध्यम पुरुष अहम भविष्यामी मी असते अहम भविष्याम आम्ही दोघं असतो भविष्याम आम्ही सर्व असू. एकाग्र राहा. पेनं खेळत बसायचं नाही. सगळे बहुधा हेच खेळतात. एकाग्र एक लक्षात ठेवायचं. भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेत ज्या संपत्त्या सांगितल्या कोणकोणते दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती त्यापैकी आपण कोणती संपत्ती स्वीकारली पाहिजे हो? दैवी संपत्ती. आणि आसुरी संपत्तीचा काय केलं पाहिजे? म्हणजे आसुरी संपत्ती घ्यायची दैवी सोडायची. मग त्यामध्येच एक शब्द दिलाय नंतर अचापलम. अचापल म्हणजे जास्त चंचलपणा करणं ही आसुरी संपत्ती होते. आणि स्थिर राहणं समजा आपण बसलो त्यासाठी है ना तंगडी हलवणं म्हणजे
आपलं काम करून पाच राहणं काहीतरी किंवा असं असं करणं आज चालतं ना सगळ्यांचं वेगळ्या वेगळ्या क्रिया असतात त्या न करता शांत एकाग्र तुम्ही इथे बसलेत ना. अर्जुन मोठा का झाला, अर्जुन श्रेष्ठ का झाला याचं कारण आहे की अर्जुन आपल्या लक्ष्याशी एकदम असा नित्य त्या संलग्न होता. आपल्या लक्ष्याच्या व्यतिरिक्त त्याचं चित्त कुठेच जात नव्हतं. एवढा अर्जुन एकाग्र होता. आम्ही पाठात बसायचोच ना बाबा त्यावेळेस डॉक्टर वगैरे सगळे असं नवीन नवीन मी असं टाईट बसून असं स्ट्रेट बसतो आणि मला बसायला कंटाळा यायचा, कमर दुखायची. म्हणून त्यावेळेस काय करायचं याद आहे ना असं ठेवायचं असं कंटाळायचं, कमर दुखायची मग असं टेकन द्यायचं असं आहे ना. काळा त्याचं आहे इकडून नाही हे झालं. मला म्हणतात तुम्ही बॉक्सिंग करणार असं बसून आणि एक शब्द सुद्धा इकडे तिकडे जाता कामा नाही. प्रत्येक शब्द ऐकायचा आणि एकाग्र. तुम्हाला मी सांगितलेला आजचा पाठ तुम्हाला जर जन्मभर विसरायचा नसेल, विसरूच नाही. तुम्ही इथं एकाग्रतेने ऐकायचं आणि पाठ सुटल्या सुटल्या आपल्या खोलीत असं शांत बसायचं. आज पहिल्या श्लोकापासून पहिल्या सूत्रापासून शेवटपर्यंत काय सांगितलं त्याचं शांत बसून एकदा स्मरण करायचं. तो पाठ कधीच विसरत नाही, मलाच विसरत नाही. असे जर आपण नाही केलं ना ते विसरून जातो. हे लक्षात ठेवायचं आणि विसरत नाही. पुन्हा जास्त अभ्यास करावा लागत नाही. थोडंफार डोक्यातून विसरतच नाही. मग जास्त काय टेन्शन घ्यायची आवश्यकता असं होतं. पण तुम्ही आता इतर चंचलता वरती गेल्यावर तिथे जाऊन झोपणं, थोडं बळबळ करणं फालतो 10-15 मिनिट 10 मिनिट स्वतः करता द्या ना, नंतर करा बरोबर. मग काय तुम्ही अनुभव करता पहा. चला आता लकार आहे लोट लकार. लोट लकार येतो आज्ञार्थामध्ये. त्याच्याकरता सूत्रच येणार आहे आलोच आलोच लोच 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 विद्यार्थीषु विद्यार्थीषु धातुर्लोट्स्या धातुर्लोट्स्या विद्यार्थीषु 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 धातुर्लोट्स्या धातुर्लोट्स्या विद्यार्थीषु धातुर्लोट्स्या विद्यार्थीषु धातुर्लोट्स्या. इकडे पहा विद्यार्थीषु कोणती भक्ती आहे? त्या सप्तमीचे प्रत्यय काय आहेत? त इ आ किंवा शब्द आम्ही जोडले तर आत मध्ये टाळी विषयी वर यापैकी एक जोडायचा. मग काय करणार आपण? विधी. त्याला शब्द कोण आहे? विधी. तिथं काय आधी म्हणजे इत्यादी. विधी इत्यादी अर्थ आणि आतमध्ये विषय काही आत मध्ये घेऊ आपण तर विधी इत्यादी अर्थ मध्ये. धातू कोणती भक्ती आहे? पंचमी. काय होईल? धातू पुढे पंचमी आली त्याचा अर्थ करायचा धातू पासून पुढे. पंचमी आली ना तस्मात् द्वित्युत्तरस्य यानं पुढे अर्थ घ्यायचा. मग धातू पासून पुढे काय हो? लोट लकार हो. काय अर्थ झाला बोलावर सगळ्या? विधी इत्यादी अर्थामध्ये धातू पासून पुढे लोट लकार हो.
वर्ण पाहता माझ्याकडे पाहून बोला. विधी इत्यादी धातूंमध्ये धातूपासून पुढे लोट लकार होत. आणखी एक धाता एकाकडे विचारणार. विधी इत्यादी धातूंमध्ये धातूपासून पुढे लोट लकार होत. लोट लकार किती कोणत्या अर्थामध्ये सांगा. इत्यादी. आता विधी इत्यादी अर्थ कोणते सांगेल. काय लकार हो. लोट लकार. कोणा पुढे हो. धातू पुढे. धातू पुढे. एक लक्षात ठेवा आपला धातू कोणता होता. भू. भू धातू पुढे काय होणार. कोणता लकार होणार. लोट. भू धन लोट. लोटचा काय राहिला बुवा. टची सूत्रेण संज्ञा ओकारस्य सूत्रेण किम अवशिष्यते. भू ल असं झालं. आणि ल च्या ठिकाणी काय येणार. तिप्त जी ती इत्यादी प्रत्यय आले. मग काय झालं. भू ती. आता तिची काय संज्ञा होते सांगा बरं. करकरी शब्द है ना. त्याची होती तिंशित सार्वधातुकम. त्यानं काय झाली सार्वधातुक संज्ञा. आणि कर्ता अर्थामध्ये सार्वधातुक पुढे आले तर काय होणार. कर्तरी शब्द. समजा भ भू धातूचं सगळं लावून घ्यायचं. शब्द झाला. भू नंतर सार्वधातुक. सार्वधातुकयोः सूत्राणे गुण. नंतर एचो यवायाव. या सूत्राने काय आला. भवती. काय म्हणलं. भवती. पहिल्यासारखं. तेव्हा सूत्र येऊ लागलं आणि आलं ना. अच्छा एक राहिलं बरं का. आणखी एक सूत्र हे राहिले. आशिषी. हे जसं लोटचे सूत्र घेतलं ना त्याच्यानंतर लगेच घ्यायचं होतं. आशिषी लिंगलोटौ. 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 इथंच घ्यायचं होतं बरं कमी इथं घेतलं तुम्ही हे ना. कारण की कोणकोणत्या असे रेष मारून हे असे रेष मारून इथे ठेवायची म्हणजे तिथंच. आशिषी लिंगलोटौ आहे की नाही. बोला बरं. आशिषी लिंगलोटौ. 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 काय वर केलेले रे. आशीर वादे अर्थे धातोः लिंगलोटौ स्तः. आशीर वादे अर्थे धातोः लिंग लोटौ स्तः. है ना. अर्थ काय झाला आता पहा. आशीर्वादी अर्थ म्हणजे आशीर्वाद अर्थामध्ये धातू पुढे. आशीर्वाद अर्थामध्ये कोणा पुढे वा. धातू पुढे. काय हो. लिंग आणि लोट लकार होता. स्थळ आहे ना. स्थळाचा अर्थ होता. आशीर्वाद अर्थामध्ये लिंग आणि लोट लकार होता. मग आता पहिले हे अर्थ विधी. विधी इत्यादी अर्थ कोणकोणते येतात पहा. म्हणजे कोणकोणत्या अर्थामध्ये. आता एवढं पुसवतच राहील. पुसून ये बरोबर.
विधी इत्यादी अर्थ. विधी पहिला एक अर्थ आहे विधी, अर्थात प्रेरित करणे. विधी म्हणजे प्रेरित करणे. मोठ्या व्यक्तीने लहानाला प्रेरित करणे. कुठलं बस का नाही, याला काय म्हणायचं? प्रेरित करणे आहे की नाही. म्हणजे मोठ्याला लहानाला काम सांगणं, प्रेरणा करणं, विधान करणं, हे कर, ती प्रेरणा असते. ती प्रेरणा त्यालाच आज्ञा देणं म्हणू आपण, त्यालाच आज्ञा करणे है ना. त्यालाच आपण समजा प्रेरित करणे, आज्ञा करणे करतो. विधी एखाद्याला प्रेरित करायचं असेल तर विद्या या आज्ञार्थाचा प्रयोग करायचा. पण दोन विधी, निमंत्रण, निमंत्रण म्हणजे नियोग करणं, निश्चित कार्यात लावणे. याला काय ना, या कामात सांगणं आणि जर ते नाही केलं तर पाप लागतं. नाही केलं तर काय लागतं? मग काही कामं असतात ती मनुष्याला टाळायची नसतात. समजा दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा, जर आपल्या समजा कोणी घरात केलं वगैरे तर त्यावेळेस मुलीच्या मुलाला भोजनाकरता बोलावलं जातं. प्रथा पडली, नाही गेलं तर त्याला पाप लागतं, म्हणून तो भोजनाला गेला पाहिजे असं असतं. म्हणजे यावंच लागतं. आणि दुसरं आहे 3 नंबर आमंत्रण. आमंत्रण म्हणजे आज्ञा, परंतु कशी? पुढच्याच्या इच्छेनुसार. पुढच्याच्या इच्छेनुसार आज्ञा करणं. तिला आज्ञा पालन करायचं की नाही, आमंत्रण द्यायला. हो उद्या आमच्या घरी लग्न आहे, चुलव नावात हो हे की नाही. म्हणजेच सगळ्यांनी जेवायला यायचं. पण आता पण काहींची इच्छा झाली आम्हाला नाही जायचं, त्याचा काय पाप लागणार का? काय समस्या आहे का? काहीच नाही है ना. एखाद्या वेळेस आम्हाला कधी कधी आमची असते प्रेरणा, आज्ञा. पण काही महाशयांना असं म्हणा, तुला वाटलं तर कर है ना, बोलायला लागतं ना. का? कधी ऐकत नाही है ना. त्याला आमंत्रण, पुढच्याच्या इच्छेनुसार काम सोडून देणं. त्याला बोलवायचं, परंतु पुढच्याची इच्छा झाली तर येईल, नाही झाली तर येणार नाही, त्याला म्हणतात आमंत्रण. त्याच्यानंतर विधी, निमंत्रण, आमंत्रण, अधिष्ट. अधिष्ट म्हणजे सत्कार पूर्वक व्यापार करणे. जायचं. तुम्ही काय करता? एक वाक्य ना, रिक्त हस्तम न गच्छेत राजानम देवताम गुरु. म्हणजे कोणाकोणाकडे मोकळ्यातून जाऊ नये. राजाला भेटायला चाललो, देवतेच्या दर्शनाला चाललं किंवा गुरुला भेटायला चाललं तर मोकळ्या हाताने जाऊ नये. मग काय करायचं? गेलं की हार घेऊन जायचा, हार घालायचा आणि मग दर्शन करायचं, मग वार्ता करायची. अशा करताना त्याला कंठकला म्हणतात आदिष्ट है ना. 5 आहे संप्रश्न. संप्रश्न म्हणजे प्रश्न करणे. 6 प्रार्थना.
हे प्रार्थना इतक्या हे 6 अर्थामध्ये 6 जर हे 6 आणि 7वा आशीर्वाद या 7 अर्थामध्ये काय होतो लोट लकार होतो. म्हणजे आपल्याला 6 क्रिया करायचं असेल, कोणाला प्रेरित करायचं असेल, निमंत्रण करायचं, आमंत्रण द्यायचं असेल, सत्कारपूर्वक व्यापार करायचा असेल, प्रश्न करायचा असेल, प्रार्थना करायची असेल तर काय करायची लोट लकाराचा प्रयोग करायचा. काय म्हणजे तेव्हा ना शुभम भवतु कल्याणम आशीर्वाद देताना शुभम भवतु भवतु लोट लकार झाला की नाही. किंवा तुम्हाला एखाद्या करायचं अरे भवंत पठंतु रंजित होते एखाद्या वेळेस अरे भवंत पठंतु भो प्रार्थना हम प्रार्थना करें भवंत पठंतु. ही प्रार्थना तिकडे होईल पाहू दे. आता सध्याला लोटचा आपला प्रश्न आहे. 7 अर्थामध्ये लोट लकार होतो आणि आपला आतापर्यंत भूल आता आपण या 6 अर्थामध्ये लोट लकार केला त्याचं काय रूप बनलं आपलं भवती. वर फिरलं आता भवती बनलंय. या अवस्थेत सूत्र यावं लागलं हे रुहू 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 लोट इकारस्य उहू लोट लकारस्य उहू लोट इकारस्य 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 उहू लोट लकारस्य उहू लोट पंचविभक्ती षष्ठी एकवचन मग काय लोटच्या इकाराच्या ठिकाणी काय हो लोटच्या इकाराच्या ठिकाणी उ हो हे खाणं कुठे खाल्ला ना. लोटच्या इकाराच्या ठिकाणी उ हो तो झाला तर काय रूप सांगा बरं भव भवती होता हिच्या ठिकाणी काय झाला उ झाला भवतु असं झालं असता एक सूत्र आलं. आता हा लकार आशीर्वादार्थामध्ये होतो की नाही. लोट लकार आशीर्वादार्थामध्ये होतो पण आशीर्वाद अर्थामध्ये भवतुही चालतं परंतु आणखी एक त्यांना आशीर्वाद द्यायचा असला तर दुसरं रूप होणार. बस केवळ आशीर्वादामध्ये जर का बाकी नाही तर बोला तुह्योस तातंगा शिष्यन्य थरस्याम तुह्योस तातंगा शिष्यन्य थरस्याम तुह्योस तातंगा तुह्योस तातंगा तुह्योस तातंगा तुह्योस तातंगा शिष्यन्य थरस्याम शिष्यन्य थरस्याम तुह्योस तातंगा शिष्यन्य थरस्याम तुह्योस तातंगा शिष्यन्य थरस्याम सुयोस्तातंगा शिष्यन्य थरस्याम सुयोस्तातंगा शिष्यन्य थरस्याम सुयोस्तातंगा शिष्यन्य थरस्याम सुयोस्तातंगा शिष्यन्य थरस्याम आशिषि आशिषि सुयोस्तातंगा स्यात् सुयोस्तातंगा स्यात् आशिषि 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 तुह्योस तुह्योस तातंगा स्यात् तातंगा स्यात् आशिषित तुह्योस्तातंगा स्यात् आशिषित तुह्योस्तातंगा स्यात्. आशिष अर्थात आशीर्वाद अर्थामध्ये तू आणि ही त्या षष्टीचं द्विवचन आहे. त्याचा अर्थ काय होईल आशीर्वाद अर्थामध्ये तू आणि हिच्या ठिकाणी. वाचा अर्थ काय तू आदेश है ना. आशीर्वाद अर्थामध्ये
काय सांगणार विकल्पाने तातंग आदेश तातंग संघ आणि तोच काय होतं लोक काय राहतं ता काय राहतं तात पण तुझ्या ठिकाणी एकदा काय होणार तात एकदा भवतू झालं आणि एकदा काय होणार तात करा भव तात असे दोन रूप होणार एक वचनाचे तुम्ही आशीर्वाद देताना भवतूही बोलू शकता आणि आशीर्वाद देताना भवतातही बोलू शकता मग काय बोलणार भवतु भवतात काय होईल भवतु भवतात असे दोन रूप होतील द्विवचनाचा प्रत्यय काय आहे तस द्विवचनाचा प्रत्यय काय आहे भवधना तेव्हा आणखी एक सूत्र आलं लोटो लंगवा 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 वृत्ती लोट लकारः लंगवत भवति भूया स्यात् स्यात् लोट लकारः लंगवत लोट अर्थ काय आहे लोट लकार कोणाप्रमाणे वत म्हणजे प्रमाणे लंग प्रमाणे हो कळला लोट लंगवत लोट लकार लंगवत स्या अर्थ काय झाला लोट लकार लंग लकाराप्रमाणे हो लंग प्रमाणे हो लोट लकार लंग प्रमाणे हो म्हणजे जे जे काम लंग लकारात होतात ते काम लोट लकारातही होत इथे काय काम करायचं आहे तर पहा सांगितलेलं पाहिजे ना काय लंग लकारे लोट लंग ना लंग लकारे किम भवती सांगतात प्रश्न आहे की लंग लकारात काय होतात लोट लकार लंग प्रमाणे हो तो लंग लकारे किम भवति प्रश्न झाला लंग लकारात काय होते लोट लकार लंग प्रमाणे हो तर लंग लकारात काय होतं सांगा तेव्हा पुढचे सूत्र काय तस थस थमिपांग तस थस समीपांग तस थस थमिपांग 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 तांग तन तान तन तामह तस थस थमिपांग 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 तान तन तामह गीतश्चतुर्णाम 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 तस थमिपांग तस थस थमिपांग नहीं तस
तस तस थस थमिपाम क्रमा तम तम तो हम आदेशः अर्थ काय झाला गीत लकाराचा कोणते लकार गीत लकाराच्या क्रमाने थस थस थ आणि मीच्या ठिकाणी क्रमाने काय आदेशावर खाली बोलू ताम तम थ आणि आदेश होत काय सांगतात गीत लकार कोणते लंग लिंग लंग वेदिलिंग पार्श्वलिंग है ना लुंग आणि लुंग हे जे लंग लिंग आश्रलिंग लुंग आणि लुंग हे जे 5 लकार आहेत इंगित आहेत कारण त्यांच्या शेवटच्या गची संज्ञा लंग गदेला लट मध्ये नाही लोट मध्ये नाही परंतु इथे काय ते टीत आहे हे कसं म्हणतात गीत आणि गीत लकाराच्या 4 अर्थात तस थस थम मिप यांच्या ठिकाणी क्रमाने ताम तम आणि आदेश होतो मग आता तसच्या ठिकाणी काय होईल बाबा तसच्या ठिकाणी सांगा मग काय होईल तस मध्ये काय होईल काय होईल तसच्या ठिकाणी काय होणार ताम थसच्या ठिकाणी काय होणार तम थच्या ठिकाणी आणि मीच्या ठिकाणी हम आता तस होता ते ताम झाला नागलारू झाला भवत बहुवचन काय म्हणलं भवंती म्हणता ना मग ये रू लागून काय होणार भवंतु भवंतु झालं की नाही त्यानंतर काय आहे शीच्या ठिकाणी भवसी ट्रान्सफर येत आहे शर्यतिच्छ बोला लोटस सेरी आता काय आला लोटस सेरी सोपिच लोट आता अर्थ काय सांगा मला लोटच्या से षष्टी एकवचन सीच्या ठिकाणी काय हो ही हो आणि तो अपित हो
काय सांगतात कळतंय ना? काय झालं? लोटच्या सीच्या ठिकाणी काय करायचं? ही. आणि त्याला काय करायचं? अपित. अपित म्हटलं की काय काम थांबतात. नापित केलं त्याला. सीप पित होता परंतु त्याच्या ठाक्याने केलेला ही कसं झाला? अपित. अच्छा, मग काय झालं आपलं? भ ही. सी निघून काय आलं? ही. बाबा ही इतकं झालं त्या हला पळविणारं सूत्र येत आहे. अतो हे हे अतो हे अतो हे अतो हे अतो हे अतो हे अतः परस्य हेर्लुक 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 अतः परस्य हेर्लुक. अर्थ काय झाला? अत म्हणजे पुढे हे हीचा लुक हो कोणा पुढील? पुढील हेचा लुक हो. लुक हो है की नाही? पुढील हेचा लुक होणार म्हणजे हे काय होणार? निघून जाणार. मग काय राहणार? भव. आता ही पा लुक होणार आणि एकापेक्षा काय होणार? तो योस्तातंगा शिष्यने करायचा म्हणणार. मग काय होणार? भव भवतात. भव भवतात. त्यानंतर काय आहे सांगा बरं? भवधना तस. तसच्या ठिकाणी काय बाबांना? तम. मग काय होणार? भवा तम. आणि थच्या ठिकाणी काय होता? तर काय झालं? भवत. आता भव मी काय झालं? भव मी. आता इथे काय झालं? तस थस समीपान तान तान तामन काय प्राप्त झाला? काय प्राप्त झाला? कोणाच्या ठिकाणी? मीच्या ठिकाणी. कोणा कोणत्या सूत्राने? थस थस तस थस समीपान तान तान ताम. हात पाय ताना नाही. तस थस समीपान तान तान ताम. आणि काय प्राप्त झाला? त्याचा बाद करण्याकरिता सूत्र येत आहे मेरनिही 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 मेरनिही. हो. लोटो मेरणे स्यात् 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 लोटो मेरणे स्यात्. लोटच्या मीच्या ठिकाणी. मीच्या ठिकाणी निहो. लोटच्या मीच्या ठिकाणी काय हो बाबा? निआदेश. मग काय झाला आता? भव नि. आता इथे नीला नी झालाय है ना? नीला येरू लागणार नाही का? तिथं इका जर त्यांना ऊच करायचा असता तर साक्षात मेरलू ऊच केला असतं ना सूत्रच. कशाला मेरणी ही बनवलं असतं. म्हणून एक पंक्ती लिहित आहे
इकारोच्चारण सामर्थ्य इकारोच्चारण सामर्थ्य इकारोच्चारण सामर्थ्य इकारोच्चारण सामर्थ्य इकारोच्चारण सामर्थ्य इकारोच्चारण सामर्थ्य हिन्यो ऋत्वं न अर्थ काय झाला का इकाराच्या उच्चारणाच्या सामर्थ्याने हिन्य म्हणजे ही आणि नीच्या ठिकाणी होत नाही म्हणजे ही आला हिलाही होत नाही आणि नीलाही होत नाही मग काय राहणार भव अ नी असंच राहील काय राहिला भव अ नी अशी स्थिती झाली आता इथं काय करायचं तर एक सूत्र आलं आडुत्तमस्य पिच्छ 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 लोडुत्तमस्य स्यात् लोडुत्तमस्य 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 आठ आगमस्य आगमस्य लोडुत्तमस्य लोडुत्तमस्य आठ आगमस्य आगमस्य सो पिच्छ सो पिच्छ स पिच्छ स पिच्छ बोला लोडुत्तमस्य लोडुत्तमस्य आठ आगमस्य आठ आगमस्य सो पिच्छ सो पिच्छ सो पिच्छ करा सो ते काढा सो पिच्छ लोडुत्तमस्य अर्थात लट लट लकाराच्या है ना उत्तम पुरुषाला कोणाला लट लकाराच्या उत्तम पुरुषाला काय हो आठ आगम हो लोट लकाराच्या उत्तम पुरुषाला आठ आगम हो आणि तो पितू हो आणि तो काय होईल लोट लकाराच्या उत्तम पुरुषाला आठ आगमही करायचा आणि तो पितू हो पित करायचा म्हणजे आता पहा आपलं काय होतं इकडे पहा भ नी लोट लकार आहे ना लोट लकारचा उत्तम पुरुष कोणाला न त्याला काय आगम होईल आठ आद्यंत उठकीत होणार अगोदर आणि हे मिळून द्या मग काय होणार भवानी तसंच भव आ वस भव आ वस वसच प्रत्यय आहे ना आता या ठिकाणी एकच सूत्र घेणार आपण अंतिम ते सूत्र आहे नित्यं गीतः 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 गीत लकारस्थ गीत लकारस्थ गीत लकारस्थ गीत
गित्लकारस्य 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 उत्तमस्य 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 गित्लकारस्य उत्तमस्य गित्लकारस्य उत्तमस्य सस्य नित्यं लोपः सस्य नित्यं लोपः। आता अर्थ काय झाला? गीत लकाराच्या गीत लकाराचं म्हणजे गीत लकाराच्या उत्तमस्य म्हणजे उत्तम पुरुषाच्या सचा नित्य सचा नित्य लोट लकाराला रे आला लोट नाही गीत लकार कोणता आहे? गीत म्हणजे लंग लिंग लुंग लृंग यांच्या उत्तम पुरुषाचा सचा नित्य लोक होईल आणि हा आपला लोट लकार आहे. लोट तर गीत नाही परंतु लोट तो लंग लोट कोणाप्रमाणे चालतो? लंग प्रमाणे आणि लंगच्या जर लिंगाचा सचा लोप झाला तर लोटच्याही सचा लोप होणार. लोट झाल्या काय भव आ जोडा भवा व तसंच मत्स्याही सचा काय आला लव झाला भवा मग अशी रूप तयार झाली. मग आता आपल्याला हे चालवायचे प्रत्यय लावून सहभवतु तो हो काय होईल? सहभवतु तो हो सहभवतु सहभवतां ते दोघे हो सहभवतां ते दोघे हो सहभवतां ते दोघे हो सहभवतां ते दोघे हो ते भवन्तु ते सर्व 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 हो त्वं भवतु हो त्वं भवतु हो त्वं भवतु हो त्वं भवतु हो युवां भवतं तुम्ही दोघे व्हा 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 यूयं भवता तुम्ही सर्व 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 व्हा यूयं भविता भवता तुम्ही सर्व व्हा यूयं भवता तुम्ही सर्व व्हा अहं भवानी विभु अहं भवानी विभु अहं भवानी विभु अहं भवानी विभु अवं भवाव आम्ही दोघे हो अहं भवाव आम्ही दोघे हो अवं भवाव आम्ही दोघे हो अहं भवाव आम्ही दोघे हो वयं भवाम आम्ही सर्व 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 हो. या प्रकारे आपला लोट लकार आहे. तुम्ही लोट लकार या अर्थामध्ये तेवढ्या अष्टमी किंवा उद्या होणार नाही पण हा लकार आपण पूर्ण केला. या अर्थात या लोट लकारात मागे दिलेले भू धातूचे सगळे धातूचे रूप आदल्या अर्थात लोट लकारात चालवायचे. ठीक. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.